आपल्याकडे आज गेस करा काय बनवतो. तर ही बघा मोठी मोठी पानं आहेत आलूची. तर आपण आलूवडी बनवणार आहोत आता. मस्त झटपट अशी आलूवडी, कारण की फ्रेश फ्रेश पानं आता आलीत मार्केटला. आणि साईज बघा, म्हणजे एका पानात पूर्ण आलूवडी बनेल एवढं मोठं. तर मी 3 पानं घेतली आणि त्यांचे पाठचे डेके कट केलेत. आता याला जर आपण खलबत्त्याने चेचू. आणि मी इथं घेतलं आहे थोडंसं लसूण, थोडीशी मिरची, थोडंसं हिंग, कोथिंबीर, बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ, चिंच आणि थोडंसं गूळ टाकला आहे. चिंच जास्ती आहे, त्याचं पाणी, खोबरा, मसाला, गरम मसाला आणि थोडीशी हळद. आणि आपण नंतर टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकू. आणि तीळ आपण फ्राय करता वेळी टाकू. तर काही लोक आधी पण टाकतात मिक्सचरमध्ये आणि नंतर पण टाकतात. तर मी नंतरच टाकणार आहे. तर चला आता बॅटर बनवूया. आणि आधी मी ह्याला खलबत्त्याने जरा चेचून घेते, कारण की मग आपल्याला रोल बनवताना ते डिफिकल्ट नाही होणार. तर चला मी याला थोडंसं आधी चेचून घेते. हा बघा पान मी बॉर्डर चेचून घेतलं, नाहीतर मग ते रोल नाही होत. आणि एका साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे, स्टीम करायला. आता चला आपण बेसनचं मिक्सचर बनवू, जे आपण आतमध्ये टाकणार आहोत. तर चार कपचं एवढं मी पीठ घेतलं बेसन. त्याच्यात टाकू अर्धी वाटी तांदळाचं पीठ, म्हणजे आपली क्रिस्पी बनते आलूवडी. त्याच्यात टाकू 1 वाटी चिंचेचं पाणी आणि थोडंसं गूळ आहे, म्हणजे मग त्या आलूवडीला अशी खाज नाही येत खाल्ल्यावर गलायला. गूळ बघा मेल्ट नाही झालं, थोडं पाणी टाकते. तर याच्यात टाकते खोबरा, मसाला, हळद सगळं. थोडीशी हिंग, आता कोथिंबीर टाकू. सगळं एकदाच टाकायचं आणि मस्त बॅटर मिक्स करायचा. लसूण, मिरची, आता राहिलं आपलं मीठ. तर आता मीठ टाकूया, टेस्ट पुरतं मीठ टाकते. चला आता याला आपण मस्तपैकी मिक्स करू. आधी सुकंच करू, नंतर हळूहळू पाणी टाकू त्याच्यात. आणि असं मीडियम असं बॅटर बनवायचं आहे, एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही. 1 वाटी पाणी टाकले मी. आता अजून थोडंसं पाणी आपल्याला अर्धी वाटी लागेल. बघूया, आधी मिक्स करून घेऊ, कारण की खाली पीठ आहे. तर हा बघा बॅटर बनला मस्त. तर आता मी काय करते, आलूच्या पानाला उलटा ठेवायचा, कारण की या साईडला बॅटर अटकून राहते, म्हणून उलटी साईड घ्यायची. तर याच्यावरती थोडं टाकते, सगळीकडे स्प्रेड करू. बनवायला गेलं तर सगळंच इझी आहे, फक्त जरा आवड पाहिजे बनवायची. आणि मी तर काही ना काही ट्राय करतच असते. आमचं काही ना काही चालूच असतं डिफरंट. बघा आपली 1 लेअर झाली.
साईड्सना पण लावू म्हणजे ते चिकटतील नंतर. आता याच्यावरती दुसरा पान ठेवू. आता दुसरा ठेवता वेळी टोक या साईडला ठेवायचा आणि या 2 साईड असतात त्या उलट्या साईडला ठेवायच्या, म्हणजे ते रोल केल्यानंतर सगळ्या साईडला बरोबर पान राहतं. तर आता चला याला पण पीठ लावून घेते. आणि ऑलमोस्ट माझा तेवढा पीठ संपला बघा, 4 वाट्यांचा. आता या स्टेजला तुम्ही तीळ टाकले तरी पण चालेल, पण मी वरतीच फ्राय करता वेळी जसं लागतील तसे टाकेन. सगळीकडे झाले बघा. आता हे साईडचे फोल्ड करते, साईड्स म्हणजे आपल्याला स्क्वेअर भेटेल रोल करायला. आता या साईड्सवर पण आपण पीठ लावून घेऊ. ओके, मस्त आता सगळीकडे लागलं बघा. त्याला आपण 2 हातांनी रोल करून घेऊ आणि एकदम टाईट रोल करा, सगळीकडनं आधी प्रेस करा. एकदम स्क्वेअर शेपमध्ये आला, कारण की आपण टोक आतमध्ये घेतले. एकदम टाईट करूया. दाबत करा. लास्टची आहे तिचा आपण एक टोक काढूया, म्हणजे तो त्याला होल्ड करेल. तर राहिलेला पीठ साईड्समध्ये भरून त्याला पण आतमध्ये असं दाबू. दोन्ही साईडला तसंच करते. आता याला मी मधीतनं कट करून घेते, म्हणजे आपल्या स्टीमरमध्ये बरोबर बसेल. तर हे बघा, मी त्याला जामच मोठा होता तर मी 3 पीसमध्ये कट केला आणि आता स्टीम करायला ठेवला. तर झाकण देऊन 20 ते 25 मिनिट फास्ट गॅसवर त्याला आपण स्टीम करू. बघा, झाकण देऊन ठेवलं आहे मी मस्त. आता त्याला स्टीम होऊ दे आणि होलला पण झाकते कशाने तरी, कारण की साईडने पण हवा जाते म्हणून. ही बघा 15 मिनिट स्टीम झाली. आता एका साईडने कडक झाली, आता आहे ना पलटी मारते, कारण की इथं सॉफ्ट आहे, म्हणजे दोन्ही साईडनी प्रॉपरली स्टीम होती. तर तिघींना मी टर्न करून ठेवतो रोल. हे बघा टर्न केल्या. आता 15 मिनिट परत या साईडनी झाकण देऊन शिजवते. 15 मिनिट परत शिजवू. आपण बघा आलू वडी काल स्टीम केलेली मस्त, आणि त्यानंतर मी तिला पूर्ण रात्र म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं. तुम्ही 2 तासासाठी पण ठेवू शकता, 1 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवू शकता, आणि 2-3 म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. सो मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि मस्त कडक झाली बघा. स्टीम केल्यानंतर कडक होते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावरती अजून प्रॉपर सेट होते. तर आता मी
गोल गोल कटिंग करून घेते आणि नंतर मग आपण आलू वडीला फ्राय करू. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता. सो मी कमी ऑइल लागेल म्हणून शॅलो फ्राय करते. आणि वरनं मस्त आपण तीळ नंतर लास्टला थोडेसे रोस्टेड स्प्रिंकल करू. तर चला आता थोडे थोडे असं छोटे छोटे गोल गोल कट करून घेऊ आपण. हे बघा मस्त गोल गोल कट करून घेतली राऊंड शेपमध्ये. आता आपण हिला तेलात फ्राय करूया, म्हणजे मस्त एकदम अशी क्रिस्पी बनेल. तर चला मी सगळ्या आलू वड्यांना तेलात फ्राय करून घेते. एक एक करून आपण तेलात सोडू आणि नंतर साईडला करू. आपल्याला गोल्डन ब्राऊन अशा फ्राय करायच्या मीडियम फ्लेमवर, म्हणजे त्या क्रिस्पी बनतील. एकदम स्लो ठेवला तेल खेचेल, एकदम फास्ट ठेवला तर आतमधून कच्च्या राहतील. थोड्याशा तेलात फ्राय झाल्या की आपण साईडला करू आणि दुसरे आलू वडे टाकतो. आपण जाडी मध्ये टाकतो. तेलात भिजल्यामुळे आता त्याला एक एक करून आपण साईडला करू आणि दुसऱ्यामध्ये टाकू. चला मी आता बाकीच्या पण टाकून घेते. सगळ्या आलू वड्याने टाकून घेतल्या जातात. आता मीडियम फ्लेमवर ह्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत शिजवू आणि नंतर मग टर्न करून परत 2 ते 3 मिनिट क्रिस्पी करू. तर मीडियम फ्लेमवर शिजवते. ऑइल पण सगळीकडे आता स्प्रेड झालं. स्लोली स्लोली स्प्रेड करत करत फ्राय करू आपण. कलर बघा आता चेंज झाला आहे. आता एक एक करून त्यांना टर्न करते. मस्त बघा ब्राऊन झालं. या साईडने थोडं थोडं शिजवू आणि परत एकदा टर्न करू, म्हणजे ते एकदम क्रिस्पी बनते. रोल सुटला नाही पाहिजे असा टर्न करा. चला मी सगळ्यांना टर्न करून घेते. कडा सुटतील थोडा. ओके. हे बघा सगळे टर्न करून घेतले आणि कलर बघा किती मस्त आला आणि एकदम क्रिस्पी झालेत आतापासूनच. तर मध्येच चुरा टाकला आहे मी, कारण की जे निघलेले पार्ट्स आहेत ते मध्येच टाकले. तर आता बॅक साईडने पण तिला 1 मिनिट शिजवते, कारण की ऑलमोस्ट शिजले. आणि आता तीळ टाकून घेते मी. मस्त बघा दोन्ही साईडने फ्राय झाली. तर लास्ट बट नॉट द लीस्ट रोस्टेड तीळ आणि आपली आलू वडी आहे रेडी. तर चला एन्जॉय करतो. मस्त क्रिस्पी आलू वडी बघा किती इझी वेमध्ये झटपट बनली. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वीरा पाटीलला सबस्क्राईब करा. बाय.